चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणतात बा, फाइंड द जॉइंट इक्वेशन. का काढा म्हणतात जॉइंट इक्वेशन फाइंड करायला. ठीक आहे. कोणाचा पा ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट 3 2. ठीक आहे. असा जॉइंट इक्वेशन काढायचा. कोणाचा पा की कोणाचा पा ध्यान से सुनो. ठीक आहे. की सपोज दॅट हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे. पहिलं फील करू. ठीक आहे. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट. ठीक आहे. याचा जॉइंट इक्वेशन काढा की जो की जे लाइन 3 आणि 2 मधून पास होईल. तर मान के चलो हा 1 2 1 2 आणि हा 3 आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर मान लो. इकडे किती आहे 1 आणि 2 बरोबर 3 2. एक काम करतो, एवढ्याच पॉइंट आला तर याच्या जॉइंट इक्वेशन काढा. रेड वाली लाइन दिसता, याच्या जॉइंट इक्वेशन काढा. तो कुठून पास होईल 3 2 मधून पास होईल याचा. ठीक आहे. रेड वाला याच्या जॉइंट इक्वेशन काढायचं. ठीक आहे. आता पहा पुढचा पॉइंट वाचू. या रेड वाल्याचं जॉइंट इक्वेशन काढायचं. ठीक आहे. आता काय म्हणतात वन ऑफ विच. ठीक आहे. वन ऑफ विच म्हणजे इथे किती लाईन्स आहेत बाबा 2. ठीक आहे. दिसतात ना 1 आणि 2. ठीक आहे. तर वन ऑफ विच म्हणजे एक लाईन. ठीक आहे. वन ऑफ विच इज पॅरलल टू द लाइन x - 2y = 2. ठीक आहे. म्हणजे या दोन लाईन पैकी पहा सुनो मेरी बात, या दोन लाईन पैकी एक जे लाईन आहे ते काय पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे? या वाल्या लाईनला. पाच चेक करा. वन ऑफ विच इज पॅरलल टू द लाइन x - 2y = 2. आता तुम्हाला माहित आहे की हे जे लाईन आहे ना सर, हे जे लाईन आहे हे स्ट्रेट लाईन असते. तर मान के चलो हे स्ट्रेट लाईन अशी वाली आहे की ती आहे पहा x - 2y = 2 हे वाली लाईन आहे. ठीक आहे. तर या दोन लाईन पैकी एक लाईन समजताय ना, या दोन लाईन पैकी एक लाईन या वाल्या लाईनला पॅरलल आहे. तर फिलहाल के लिए मी काय करतो आपण सुनो, या वाल्या लाईनला पॅरलल दाखवून देतो. यापैकी या वाल्या लाईनला समजता, हे वाली लाईन हे कोणती आहे x - 2y = 2 हे वाली लाईन समजता ना, हे वाली लाईन या दोन पैकी एका लाईनला पॅरलल आहे. एंड अदर म्हणजे आता आपण सुनो, हे वाली लाईन ध्यान से देखो, हे वाली लाईन याला पॅरलल झाली ना, हे वाली लाईन याला पॅरलल झाली. आता अदर म्हणजे हे वाली लाईन सुनो. ठीक आहे. अदर इज परपेंडिकुलर टू द लाइन. ओ नाइस. ठीक आहे. हे वाली लाईन परपेंडिकुलर आहे कोणाला y = 3 ला. ठीक आहे. ओके, y = 3 ला परपेंडिकुलर आहे. कोणती माहिती आहे? हे वाली लाईन परपेंडिकुलर आहे y = 3 ला. ठीक आहे. आता मॅटर असा की हे जर लाईन y = 3 ला परपेंडिकुलर असेल तर पहिलं y = 3 ला फिक्स करा. का होईल पहा y = 3 ला फिक्स करता तर पहा एक गोष्ट, हे वाली लाईन समजताय ना, y = 3 वाली लाईन फिक्स करता तर पहा 1 2 आणि एवढं झाला हा y = 3 वाली लाईन. सपोज दॅट थोडं दूर घेतो, चिवडा नाही झाला पाहिजे. y = 3 हे वाली लाईन. ठीक आहे. या वाल्या लाईनला हे वाली लाईन परपेंडिकुलर पाहिजे. ठीक आहे. तर आता वाटत तर नाही सर, पण परपेंडिकुलर मी आता वाटून घेतो पहा, या वाल्या लाईनला मी मिटवून घेतो, थोडासा वेगळ्या टाईपच्या काढतो. सपोज दॅट हे वाली रेड लाईन अशी घेतली. समजलं? आता फील करा. ठीक आहे. आता तुम्हाला फिलिंग आली असेल. ठीक आहे. आता पहा ध्यान से देखो, जे रेड दिसत आहे ना ते काय आहे, त्याचा इक्वेशन आपल्याला काढायचा. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पासिंग थ्रू द पॉइंट. या पॉइंट मधून पास होत आहे कुठं 3 2 मधून पास होणार याच्या रेड वाल्या लाईनचं जॉइंट इक्वेशन काढायचं. ठीक आहे. तर रेड पैकी एक लाईन या वाल्या लाईनला पॅरलल आहे आणि रेड पैकी दुसरी लाईन ठीक आहे कोणाला y = 3. हे जे y = 3 ला काय परपेंडिकुलर आहे. पहा बरं, मी असं नाही म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन म्हणता हे जे लाईन आहे हे y = 3 वे आणि चेक करा y = जे 3 लाईन आहे. ठीक आहे. हे परपेंडिकुलर आहे कोणाला एक तरी लाईनला. कोणसा यावाला. इथपर्यंत तर क्लिअर झाला असेल. ठीक आहे. थोडा समजला तर असेल. ठीक आहे. हे रेड याला पॅरलल आणि हे वाली रेड याला परपेंडिकुलर. ठीक आहे. काढतो कोणाचा रेड वाल्या लाईनचा इक्वेशन. ठीक आहे. ओके, बहुत ही बढ़िया. आता एक काम करू आपण, याला सॉल्व्ह करू. पहा कसं करताय. ठीक आहे. आता ऐका सुन. ठीक आहे. तर ज्याचा इक्वेशन काढायचा आहे तो कोणता आहे? रेड वाली लाईन. पुन्हा एक वेळा सांगता. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता एक काम करता, मला जर या वाल्या लाईनचा इक्वेशन काढलो, या वाल्या रेडचा. ठीक आहे. आणि मग या वाल्या रेडचा इक्वेशन काढलो आणि दोघाला मी कंबाईन बनवलो जॉईंट, तर सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर एक काम करतो, तर या वाल्या रेड लाईनचं आपल्याला इक्वेशन कसं काढता येईल पासून मेरी बात. ठीक आहे. का होईल पहा, मी काय करतो, गिवन लाईन इज सुनो, गिवन लाईन इज कोणाची गोष्ट चालू आहे? गिवन लाईन ब्लू वाले जे पॅरलल आहे. ठीक आहे. पडलं ना. तर का म्हणता पहा x - 2y = 2. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे हे वाली लाईन. एक काम करतो, याचा मी स्लोप ऑफ गिवन लाईन काढता. समजलं ना. गिवन लाईनचा स्लोप म्हणजे कोणती? या वाल्या लाईनचा स्लोप काढता. तर किती येईल पहा, तुम्हाला माहित आहे -a/b फॉर्म्युला राहते. ठीक आहे. तर -a फॉर का होईल आता ax + by ना, तर a होईल 1 आणि b किती आहे बाबा -2. म्हणजे स्लोप ऑफ
गिवन लाईन का राहील सांगा बरं, गिवन लाईनचा स्लोप, ठीक आहे, स्लोप ऑफ गिवन लाईन 1/2 राहील. इथपर्यंत क्लिअर. ओके, आता एक भाषण लिहितो की जे दिलेली लाईन आहे कोणती, हे ना ब्लू वाली, गिवन लाईन का पॅरलल टू द वन ऑफ द लाईन, वन ऑफ द पेअर ऑफ लाईन, म्हणजे पेअर ऑफ लाईन पैकी एका लाईनला पॅरलल आहे. तर मी लिहित आहो पहा, आता इथे भाषण मध्ये लिहित आहो की गिवन लाईन इज पॅरलल टू कोणाला पॅरलल आहे पहा, वन ऑफ द म्हणजे एक तरी वन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे जे लाईनची जोडी आहे त्याच्यापैकी एका लाईनला पॅरलल आहे. गिवन लाईन इज पॅरलल टू द वन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स, ठीक आहे. असं थोडंसं आपल्या मताने इंग्लिश घुसाडायचं. आता मला एक गोष्ट सांगा, हे तुम्हाला माहित आहे की जर सर हे वाली लाईन यावाल्या लाईनला पॅरलल असेल तर याचा स्लोप जेवढा राहते त्याचा स्लोप तेवढाच राहते, ही गोष्ट तुम्हाला माहित आहे, ठीक आहे. तर मग काय होईल आता मी लिहित आहे, मग याच्यावरून या गोष्टीवरून की स्लोप ऑफ कोणती लाईन, गिवन लाईनचा जो स्लोप आहे तो इक्वल राहते कोणाच्या माहित आहे ना, इज इक्वल टू, वाटल्यास असं लिहू, इज इक्वल टू कोणाला राहते, इज इक्वल टू स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन, ठीक आहे. पटलं ना, किंवा इथं लिहिलं पहा स्लोप ऑफ गिवन लाईन इज इक्वल टू कोणाला राहील पहा, स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन. ओके, मग आता मला काय लिहायला लागेल, एवढी इंग्लिश झाल्यानंतर डायरेक्ट लिहित आहो की स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन, ठीक आहे. स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन काय राहील, तोच राहील 1/2, ठीक आहे. तर स्लोप ऑफ ठीक आहे, पेन चालत नाही, दुसरी पेन यूज करता, थांबा 1 मिनिट, ठीक आहे. एक काम करता, इथं लिहिता स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन किती राहील सांगा बरं, रिक्वायर्ड लाईनचा स्लोप, सर हा वाला याला पॅरलल आहे ना, तेवढाच आहे किती 1/2, ठीक आहे. मग एक काम करतो, या खूपच्या तिथं आता, ठीक आहे. आता सुनो मी बघा, ठीक आहे. मी काय करता, इक्वेशन ऑफ लाईन काढता, कोणाची माहिती आहे ना, या वाला एकच लाईन, ठीक आहे. पटलं, मग दुसरी नंतर काढू. स्लोप इक्वेशन ऑफ लाईन का होईल पहा, y इज इक्वल टू, आता इक्वेशन ऑफ लाईन कसे काढता येईल पहा, सुनो, ठीक आहे. हा आपल्याला पहा, हा जो आहे पॉइंट मधून पास होत आहे आणि स्लोपही भेटला, तर काय होईल पहा, बाय स्लोप पॉइंट फॉर्म या वाल्यानुसार आपल्याला माहित आहे कोणता फॉर्म पहा, y मायनस y1 इज इक्वल टू m1 माना, ठीक आहे. m1 माना नाही तर m माना, काही फरक नाही पडत, m मानू, ठीक आहे. अरे यार m तर मानू शकता ना मेरे अजीज दोस्तों, ठीक आहे. तर m इज इक्वल टू x मायनस x1. आता बहुत ही बढ़िया की y मायनस y1 किती चेक करा, याला x1 y1 माना, ठीक आहे. याला x1 y1 इथं करण्यापेक्षा चिवडा x1 y1 मानलो, ठीक आहे. तर काय होईल पहा, y1 2 आणि m किती आला 1/2 आणि x मायनस x1 किती आहे 3, इथपर्यंत बहुत ही बढ़िया, ठीक आहे. मग आता काय होईल पहा, 2 इकडे मल्टिप्लाय होईल, y मायनस, बहुत ही बढ़िया, ठीक आहे. आणि इकडे काय होईल पहा, ओके, हा 2 जो डिवाइड होता मल्टिप्लाय झाला आणि इकडे x मायनस 3. एक काम करा, यार खोला बरं किती येईल, 2y मायनस 4 प्लस मायनस मायनस ना आणि x मायनस 3. आता एक काम करता, याचा इक्वेशन मी पुढे लिहून घेतो आपण, काय होईल पहा, हा x जाग्यावर फील करा, x जाग्यावर, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. त्यानंतर हा जो y आहे ना, y तो -2y फील करा, x जाग्यावर हा -2y आणि एक काम करा पहा, इकडे पासून हा -3 जाग्यावर हा इकडे जाऊन +4 होईल ना, म्हणजे +1, ठीक आहे. अरे 4 मधून 3 गेले इकडे ना, तर इज इक्वल टू 0. हे झालं कोणाचं इक्वेशन, तर सर हे जे रेड लाईन आहे ना, हे वाली हे याचा इक्वेशन मी काढलो, ठीक आहे. एक लाईन भेटली, काय पहा याचा इक्वेशन वाटल्यास लिहून ठेवता, काय आहे x मायनस 2y प्लस 1, कोणाचा, या वाल्या लाईनचा x मायनस 2y प्लस 1, एक लाईनचा भेटला, ठीक आहे. आता एवढा पॉइंट मी मिटवतो, मग पुढचा पार्ट सांगतो, ठीक आहे. चल नेक्स्ट पॉइंट वर आता आपण नेक्स्ट पॉइंट पाहू, ठीक आहे. आता पुढचा पॉइंट का पहा, याचा तर इक्वेशन भेटला x मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 लिहायला पाहिजे, ठीक आहे. सॉरी हा, इज इक्वल टू 0, हा वाला इक्वेशन या लाईनचा भेटला. आता या वाल्या लाईनचा इक्वेशन काढायचं आहे, तर सुनो मेरी बात, ठीक आहे. काय म्हणतो आपण आता, का दिला ही अदर लाईन म्हणजे कोणती, दुसरी रेट, समजताय ना. काय म्हणतो आपण अदर लाईन, काय म्हणतो आपण अदर लाईन आल्सो, इथे लिहित आहोत की आल्सो अदर लाईन का, ओके, इज परपेंडिक्युलर, कोणाला, परपेंडिक्युलर टू द लाईन, कोणत्या लाईनला परपेंडिक्युलर, अरे हे जे रेड वाली लाईन आहे ना, हे वाली, ठीक आहे, हे परपेंडिक्युलर आहे कोणाला, ध्यान से देखो, y इज इक्वल टू 3 या लाईनला, समजताय ना, y इज इक्वल टू 3 या लाईनला. आता मला एक गोष्ट सांग, दिसतच आहे तुम्हाला, ठीक आहे, की हे जर लाईन, ध्यान से देखो, ठीक आहे, रेट मी वापरतो, हे जे येतं समजलं पाहिजे डायग्राम मेरे प्यारे दोस्तों, मग क्वेश्चन चिल्लर वाटते. हे जे लाईन आहे या ब्लॅक वाल्या लाईनला, समजत आहे ना, कोणत्या, या ब्लॅक वाल्या लाईनला, ठीक आहे, या ब्लॅक वाल्या लाईनला का परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे. कशी आहे, परपेंडिक्युलर आहे. आता परपेंडिक्युलर आहे सर, तर या वाल्या लाईनचा इक्वेशन काय राहील रेटचा, सर दिसतच आहे, पाहणं सुनो, ठीक आहे,
की y 3 ला परपेंडिकुलर आणि हे रेड लाईन का राहील पहा 1 2 आणि 3 ना, हा 3 0 नव्हे का, मग हे वाली लाईन का राहील x 3. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे आल्सो अदर लाईन इज परपेंडिकुलर टू द लाईन y 3. तर मग काय होईल पहा, रिक्वायर्ड लाईन इज कोणती राहील पहा, डायरेक्ट x 3 इज काय राहील, x 3. ओके, इज आहे x 3 राहील का नाही. सुनो मेरी बात, अरे हे रेड वाली x 3 नाही राहील का, अरे याला परपेंडिकुलर आहे y 3 ला, पण लाईन x 3 आहे ना. मग याचा इक्वेशन काय पहा, x 3 जर असेल तर तुम्हाला माहित आहे x हा इकडे मायनस होईल इज इक्वल टू 0. हेच तर ते इक्वेशन वे सर, x - 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. याला मी आता मिटवत आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता काय होईल पहा, काय म्हणतात जॉईंट इक्वेशन. तर काय होईल पहा, देअर कोणाचे, त्याचे. ठीक आहे, यावाल्या लाईनचे रेड वाल्या, देअर जॉईंट इक्वेशन इज काय होईल सांगा. पहिला आहे u इंटू v इज इक्वल टू 0. आता u कोण होता, तर u होता हे वाले लाईनचा, हा वाला दिसता ना x - 2y. ते काम करतो, हे काही तसं लिहायची गरज नाही. ठीक आहे, पटलं. आता u काय पहा, x - 2y प्लस 1 इज इक्वल टू 0 नका, हा u. ठीक आहे, इंटू v किती आहे पहा, चेक करा, x - 3 इज इक्वल टू 0. समजलं ना, हा u आहे आणि हे दुसरी लाईन भेटली तर v आहे. आता का विशेष नाही, x चा मल्टिप्लाय पहा, सुनो, x चा मल्टिप्लाय x - 3 सोबत करा. ओके, अरे याच्या मल्टिप्लाय या दोघांचं. त्यानंतर -2y च्या मल्टिप्लाय कोणासोबत, पुन्हा त्यासोबत x - 3 सोबत. ठीक आहे, आणि प्लस 1 च्या मल्टिप्लाय याच्या पुन्हा x - 3 सोबत. हो ती बढिया. ठीक आहे, आणि इज इक्वल टू 0. एक काम करा, खोला बरं. आता काय होईल, x इंटू x स्क्वेअर प्लस मायनस 3x. येतं खोला बरं, काय मायनस प्लस मायनस 2xy. आता मायनस प्लस आणि 2 6. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता 1 इंटू तेच राहते, म्हणजे लिहून टाका प्लस x, पाहिलं ध्यान से देखो, प्लस x - 3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता एक काम करता, या खूपच्या देतो आपण. पहिले लिहा x स्क्वेअर. आता ऐका, मी काय करतो आपण आता, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर स्टँडर्ड फॉर्म आहे ना. ठीक आहे, पटलं ना, या फॉर्म मध्ये आणण्याची कोशिश करतो. ठीक आहे, तर काय होईल पहा, x स्क्वेअर प्लस 2xy म्हणजे -2xy, लिहून टाका -2xy. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आणि इकडे ऐका, आता काय होईल पहा, हा आता -2xy प्लस by स्क्वेअर ना. ठीक आहे, पटलं ना, आहे नाही तर नाही आहे तर मी करू का. ठीक आहे, तर नाही लिहायचं, पटलं ना. त्यानंतर आता ऐका, gx मग 2gx हा थोडासा म्हणजे हा पेअर ऑफ लाईनचा इक्वेशन हा वाला नव्हे, तो लांब वाला इक्वेशन आहे. समजलं ना, हा कोणता ओरिजिन मधून पास होणार, हा वाला इक्वेशन नव्हे. हा वाला इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हा वाला इक्वेशन फॉर्म आहे. ठीक आहे, आता एक काम करता, ax स्क्वेअर प्लस 2hxy by ना, पण 2gx आहे. एक काम करता पहा, 3x हा -3x प्लस x, तर 3x मधून x गेला -2x राहत. ओके, समजलं ना इथपर्यंत. त्यानंतर चेक करा, पुन्हा काय आला, हा 6y. ठीक आहे, प्लस 6y. ओके, आणि त्याच्यानंतर आता काय आला, एक नंबरच राहिला ना, -3. ठीक आहे, इज इक्वल टू 0 म्हणजे कोणचा आला पहा, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर ना, 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. तर हाच तर झाला इक्वेशन आपला. ठीक आहे, जॉइंट इक्वेशन. मेरे प्यारे दोस्तों, समझ रहा था, बहुत ही चिल्लर क्वेश्चन होता है. ठीक है, बाकी अपन ब्रेक के बाद पाओ. ठीक है.